जय महाराष्ट्र मंडळी. मी जय महाराष्ट्र यासाठी म्हणालोय की हा महाराष्ट्राचा जय करणाऱ्या मराठी माणसांसाठी लढणाऱ्या, भलेही इंदोरी हॉटेल काढून हिंदीत नावं लिहित असतील पण तरीही मराठी माणसांसाठी लढणाऱ्या, मराठी टाळल्यावर काय कानफटात मारणाऱ्या माणसांच्या युतीचं घोडं अडलंय तरी कुठे? मराठी हृदयाचा काय जननायक आणि मनातल्या मनात ठरलेला मननायक, या जनमननायकाच्या युतीमध्ये हा जो नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा गण आहे त्याला दुर्लक्ष करून युती करायची असं ठरलं होतं. ते कुठे अडलंय? का अडलंय? ही युती का होत नाही आहे? भीती कोणाला आहे? राज ठाकरेंच्या बाबतीत तर आता गमाविण्यासारखं काही उरलेलं नाही आहे. भलेही राज ठाकरे काही प्रयत्न करून, म्हणजे कधी फडणवीसांच्या गणपतीचं दर्शन करून, कधी अजून कोणाला भेटून, कधी उद्धव ठाकरेला भेटून आपल्या बाहेर पडू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्यापासून काही काळ थांबवू शकतील, पण स्वतःला उद्धव ठाकरेकडे जाण्यापासून का थांबवतायत? मोठा प्रश्न आहे मराठी माणसांना पडलेला, मुंबईतल्या मराठी माणसांना पडलेला. वरळीच्या डोम मध्ये ते दोघं एकत्र आले आणि उद्धव ठाकरेंची न वळणारी मूठ हातात घेऊन राज ठाकरेंनी वर केली आणि त्याला वज्रमूठ म्हटले. ती वज्रमूठ अजून महाराष्ट्रातल्या या दोघांच्या विरोधात असलेल्या पक्षावर का पडत नाहीये? खर तर अख्खी मुंबई वाट पाहतेय या दोन मराठी माणसांचं, या दोन मोठ्या पक्षांच्या नेत्यांचं एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा विचार त्यांच्या मनातला प्रत्यक्षातला कधी येतो याची वाट पाहते. कोणाला भीती आहे? म्हणजे राज ठाकरेंना भीती असण्याची काही शक्यता नाही, कारण राज ठाकरे गमवतील काय? अपने पास हैज कुछ नहीं, माफ करा हो हिंदीत बोललो मी, आपल्याजवळ काहीच नाही तर गमवणार काय आहेत? काय गमवणार आहेत ना? म्हणजे राज ठाकरेंच्याकडे गमवावं असं काहीच नाही. हा, आणि उद्धव ठाकरे तर म्हणतात माझ्याजवळ काहीच नाही, मी काहीच देऊ शकत नाही. हे जे उद्धव ठाकरे माझ्याजवळ काहीच नाही, माझ्याजवळ काहीच नाही म्हणतायत, ते राज ठाकरेंना ऐकवतायत की त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या त्यांच्या सैनिकांना? सैनिकांना तर पोटपाणी असतंच की हो, लढायचंय, युद्धावर जायचंय म्हटल्यावर. आणि माझ्याकडे काहीच नाही, मी काहीच देऊ शकत नाही असं तुमचा सेनापतीच म्हणणार असेल, सरसेनापती, तर उपयोग काय? मग गमावणार कोण आहे आणि कशाची भीती वाटते? राज उद्धव यांना एकत्रित यायला भीती कशाची वाटते? उद्धव ठाकरेंना राज ठाकरे आपल्याकडे आले तर मग आपल्या पक्षावर प्रभाव दाखवतील असं वाटतंय का? कारण उद्धव ठाकरेंच्या आधी शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख कोण होणार? म्हणजे माफ करा, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख कोण होणार याची चर्चा सुरू होती. म्हणजे खरं तर बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरेच चालवतील असं सामान्य शिवसैनिकांना वाटत होतं. उद्धव ठाकरे आपले बिचारे हेलिकॉप्टरमधून जा, गडांचे फोटो काढ, वारीचे फोटो काढ, हे काम करत होते. म्हणजे उद्धव ठाकरे क्या थे, मला हिंदी काय येते या दोघांच्या विषयी बोलताना, उद्धव ठाकरे काय होते तर बस एक फोटोग्राफर. पुन्हा इंग्रजी आलं राव, छायाचित्रकार. उद्धव ठाकरे कोण होते? छायाचित्रकार. म्हणजे उद्धव ठाकरे नेता वगैरे काही नव्हते, अजूनही तसे ते वाटत नाहीत. जेव्हा राज ठाकरे नेता होतील असं लोकांना वाटत होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी अट्टहास करून महाबळेश्वरच्या थंडीत राज ठाकरेंवर बॉम्ब टाकला आणि स्वतःची कार्यकारी प्रमुख म्हणून राज ठाकरेंच्या तोंडातून वदंता करून घेतली. आता पुन्हा वापस आले तर काय?
ते विज्ञानाचा एक नियम आहे ना, तुम्ही जर एखाद्या घागरीत पाणी टाकाल तर पाणी आत जातं आणि हवा बाहेर पडते. म्हणजे पाण्याला आत जायचं असेल तर हवेला बाहेर यावं लागतं. अगदी डिझेलच्या टाकीत सुद्धा डिझेल ओतताना जर डिझेल जात नसेल ना तर पंपवाला म्हणतो एअर पकडलाय, म्हणजे हवा बाहेर येत नाहीये म्हणून डिझेल आत जात नाही. कुठेतरी जागा तेव्हा होते जेव्हा आतलं बाहेर येतं. राज उद्धव एकत्र आले. राज घागरीत पडणारं पाणी असेल तर बाहेर पडणारी हवा कोण असेल? सेनेच्या वर्तुळातून उद्धव हवा हो गए असं तर व्हायला नको ना. म्हणून उद्धव आपलं बघून करून नीट समजून घेऊन हे पाणी आपल्या घागरीत पडणार नाही, स्वतंत्र घागर घेऊन येईल, बरेही अधजल घगरी छलकत जाय अशी अवस्था असेल. अधजल घगरी छलकत जायला मराठी पर्यायी म्हण कोणती हो? तुम्ही सांगा, कारण काय गडबड काय माहित आहे मला. आता हिंदी शब्दांचा या दोघांवर बोलताना फारच हवा हो गई सारखे शब्द यायला लागलेत. तुम्ही जरा पर्यायी शब्द सांगा. म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हणतात, तशी अवस्था होईल का? मग ते राज ठाकरेंना आपल्या सोबत घेताना राज ठाकरे शिवसेना उबाठातला आपला पर्याय ठरतील का? म्हणजे शिवसेनेचं नाव शिवसेना उराठा असं करावं लागेल का? उद्धव राज ठाकरे गट म्हणजे आधी उबाठा केला पुन्हा उराठा होईल की काय, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटते आहे काय? नंबर 2, समजा मराठीचा मुद्दा रेटून नेणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेतलं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी तर आता मराठीचा मुद्दा राज ठाकरेंच्या सोबत पुन्हा धरलाय, पण सोबत घेतलं तर बिहार निवडणुकीच्या काळात बिहार निवडणुकीमध्ये राहुल गांधींच्या प्रयत्नांवर पाणी फिरलं जाईल का? कारण बिहार्यांना आणि युपीवाल्यांना कसला मनसे स्टाईल फटका दिला जातो हे आपल्याला माहित आहे. काय कुठला शब्द तो? खटॅक. म्हणजे दोनच गोष्टी करू शकतात हे, एक तर खळ नाही तर खटॅक. बाकी असं निर्माण करण्याचं काय? पार्टीत नाव निर्माण आहे, नवनिर्माण, पण नवनिर्माण करण्याच्या आधी जुनं जे काही निर्माण केलंय त्याला खळ आणि खटॅक करून फोडलं पाहिजे, हा विश्वास त्यांच्या सैनिकांच्या मनामध्ये आहे. प्रॉब्लेम हा आहे की मनसैनिकांना आम्ही नेमकं बोलतोय काय तेच कळत नाही. मी म्हणालो होतो की मनोरुग्ण करणारा नेता आहे कार्यकर्त्यांना राज ठाकरे, मनोरुग्ण. पण अनेकांना असं वाटलं होतं की मी नमोरुग्ण असल्यामुळे मी मनोरुग्ण करणारा नेता असं म्हणतोय. अहो कशा करता? जाणाऱ्याला जाऊ द्यायचं सोडून त्याला नका घेऊ, त्याला नका जाऊ देऊ, याच्याविषयी नका बोलू अशी भूमिका घेऊन, म्हणजे गणपतीचं दर्शन करत करत हळूच आमचं वैभव कुटुंबी घेऊ नका बरं का असा सल्ला द्यायचा, हे कशा करता? हे मनोरुग्ण करण्याचं लक्षणच आहे की. ज्यांना राजकारण हा आपला फुल टाइम बिझनेस नाही, काय इंग्रजी वापरतोय गरज नसताना, पूर्ण वेळ व्यवसाय नाही असं वाटतं, म्हणजे माझी रोजीरोटी वेगळ्यावर आहे, मी राजकारण पार्ट टाइम करतो असं वाटतं, ते कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करत असतात, ते लक्षात ठेवायचं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसारखा नेता आला तर बिहारमध्ये फटका बसायला नको म्हणून काँग्रेस उबाठाची साथ सोडू शकतं. अशी साथ सोडली तर मग आपण काय करायचं हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या समोर पडतो. कारण काय, शिडी काढून घेतली सत्तेची, चढायचं कशावर? बरं, राज ठाकरे आयुष्यात शिडी होणं शक्य नाही, तेच उद्धव ठाकरेला शिडी करून चढतील सत्तेकडं. तुम्ही शब्दांची विपर्यास नाही करायची. तेच उद्धव ठाकरेंची शिडी करण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेसाठी शिडी होण्याची शक्यताच कमी आहे. हे नेहमी दावा करतात आमची मनं जुळलीत, मनं जुळलीत, मनं जुळलीत. मग अजून जागा वाटपाचे हिशोब कधी जुळणार आहेत का? मनं जुळतात आणि हिशोब नाही जुळत अशी स्थिती आहे. जोपर्यंत या गोष्टी स्पष्ट होणार नाहीत ना तोपर्यंत या दोघांची युती होणार नाही. मारा काँग्रेसला फाट्यावर आणि मराठी माणसांचा मुद्दा घेऊन लढा एकदा निवडणूक,
आपली ताकद महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्या, म्हणजेच काय ते खरं होईल. एकदा स्पष्ट कराच तुमच्या युतीचं घोंगडं कुठं अडकलंय ते. नमस्कार.